नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पर्यावरण या विषयाचं ओरिएंटेशन बघणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचं वेटेज किती आहे, प्रश्न किती येतात, मागच्या काही ओरिएंटेशन्स मध्ये बघितलं असेल. आता त्याच्यामध्ये पर्यावरण हा विषय नेमका कुठे बसतो, कसा आहे, किती महत्त्वाचा आहे, त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे, प्रश्न कसे येतात, आपण काय केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील. बेसिकली आजच्या सेशनचा उद्दिष्ट आपला हा आहे की तुमचे पर्यावरणाच्या बद्दलचे काही समज असतील, गैरसमज असतील, हे दूर करायचे आणि पूर्ण परीक्षा व्यवस्थेमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय माहिती असली पाहिजे की कॉम्पिटिशनची आयडिया तुम्हाला असली पाहिजे. ठीक आहे. हे जे सगळे पूर्व परीक्षा देत आहेत त्या सगळ्यांना कॉम्पिटिशन किती आहे पूर्व परीक्षेमध्ये याचा थोडा अंदाज असला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला आता आयोगाचं एक सर्क्युलर आलं बघा. त्यांनी सांगितलं की आता मार्क राऊंड ऑफ केले जाणार नाही. म्हणजे समजा मला 110.25 असे मार्क पडले. ठीक आहे. तर तुमचे मार्क एवढेच नाही. तो राऊंड ऑफ केला जाणार नाही. जर कट ऑफ समजा 110.50 लागला तरी पण 0.25 मार्कांनी बाहेर राहू शकतो. ठीक आहे. आता येईल आवाज. म्हणजे तुम्ही 0.25 मार्कांनी सुद्धा रिझल्टच्या बाहेर राहू शकता. मग आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्याच्यामध्ये आपण काय नेमकी परीक्षा देणार आहोत, त्याचा कॉम्पिटिशन कसं आहे, मार्कांचं गणित काय आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके. तर त्याच्यामध्ये जे काही मुख्य तुमचे विषय असतील त्याचं ओरिएंटेशन आपण बघितलेलं आहे. आज पर्यावरणाचं काय महत्व आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा अभ्यास कसा करायचा आहे, कुठून अभ्यास करायचा आहे, हे सगळ्याच गोष्टी आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायच्या. ठीक आहे. तर सुरुवात करूया. पहिली गोष्ट असते महत्वाची ती म्हणजे सिलेबस. पण तुम्हाला माहिती आहे की सिलेबस ॲज सच काही खूप जास्त वेगळा नाही किंवा नसतो. ठीक आहे. पॉज कर. ठीक आहे. सॉरी, एक छोटा टेक्निकल इश्यू झालेला मध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सिलेबस. सिलेबस माहिती असेल आपल्याला, तर आपल्याला काय करायचं नेमकं हे माहिती असलं पाहिजे. तर इथून पुढे लक्षात ठेवा, तुमच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत किंवा सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत असं तुम्ही गृहीत धरा. कोणत्या 2 गोष्टी आहेत? पहिली गोष्ट आहे त्यातली सिलेबस. सिलेबस तुम्हाला माहिती असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे ते म्हणजे पी-वाय-क्यू. आता मला सांगा, तुम्ही जर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला असेल, तर तुमच्या लक्षात येईल, की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे 3-4 शब्दांमध्ये. हे जे तुम्हाला दिसतंय ॲक्चुअली हे मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये असं लिहून दिलेलं आहे. 4च शब्द दिलेले आहेत. मग याचा अर्थ काही पर्यावरणाचा अभ्यास करत असताना 3-4च गोष्टी करायच्या असतात का? असं नाही. तर त्याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास तुम्हाला करायचा असतो. पण देत असताना त्यांनी एवढे 4च शब्द दिलेले आहेत. सिलेबस काय असतो नेमका आपला जो कुठला विषय आपण अभ्यास करतो, तो सिलेबस तुम्हाला काय सांगतो, की मला कुठे जायचंय. तुमचं डेस्टिनेशन जे असतं, ते दाखवण्याचं, सांगण्याचं काम हे सिलेबस करत असतो. पण त्या डेस्टिनेशन पर्यंत त्या तुमचा जो शेवटचा टप्पा आहे, तिथं जायचं कसं हे सांगण्याचं काम प्रिव्हियस इयर क्वेश्चन करत असतात. हे कायम लक्षात ठेवा. की सिलेबस हा तुमचा शेवटचा अंतिम टप्पा आहे. मग तिथपर्यंत पोहोचायचं कसं, तिथे जायचं कसं, हे सांगण्याचं काम तुम्हाला पी-वाय-क्यू करत असतात. पण प्रॉब्लेम इथं असा येतो, की जर मेन्सचा अभ्यासक्रमच नीट डिफाईन नाहीये, तर प्रिलिम्सचा तर काही प्रश्नच नाही.
प्रिलिम्सच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एवढं सांगितलेलं आहे, की पर्यावरणाबद्दलच्या सगळ्या जनरल गोष्टी ज्याला कोणत्याही स्पेशलायझेशनची गरज पडत नाही. मग याच्यातनं आपण काय समजायचं? काय अभ्यास करायचा नेमकं? म्हणजे सिलेबसमधून आपल्याला प्रिलिम्सला काय नेमका अभ्यास करावा हे समजत नाही. कुठून समजणार आहे आपल्याला? आपल्याला समजणार आहे पी-वाय-क्यू मधून. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल, की या पूर्ण तुम्ही ओरिएंटेशन लेक्चर्स केले असतील, तुमचं अकॅडमिक प्लॅन नावाचं एक लेक्चर झालं असेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही रोज एम-सी-क्यू सोडवणार आहेत. तुम्ही रोज प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवणार आहेत. तुमची एकदा नॉर्मल सेशन चालू झाले. का सोडवायचे? कारण आपल्याला दिशा जी आहे आपली ध्येयाकडे जी दिशा दाखवणार आहे, ते पी-वाय-क्यूज दाखवणार आहेत आणि म्हणून पी-वाय-क्यूज किंवा एम-सी-क्यू प्रॅक्टिस प्रचंड जास्त महत्त्वाची आहे. आणि त्यातल्या त्यात आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये एम-पी-एस-सीनी विचारलेले जे काही प्रश्न असतील किंवा यू-पी-एस-सीने विचारलेले प्रश्न सुद्धा एम-सी-क्यू मी कुठल्या परीक्षेमध्ये आता फरक करतच नाही कारण एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी सेमच आहे आता. पर्यावरणासाठी अभ्यास तुम्हाला सेमच लेव्हलवरती करायचा असतो. त्यामुळे वेगळं पण दोघांच्यामध्ये काही नसणार आहे. सेम एकत्रित तुम्ही अभ्यास करायचा आहे. आणि मुळात दोन्ही परीक्षा आपण देऊ शकतो एका अभ्यासावरती. तर अभ्यासक्रम जर तुम्ही बघितला, मी मुद्दाम दोन्ही पण परीक्षांचा अभ्यासक्रम इथं घेतलेला आहे. तो सेमच आहे. राइट? पण इथं दिलेले जे मुद्दे आहेत, हे 3 किंवा 4च मुद्दे आहेत. मग याचा अर्थ पूर्व परीक्षेमध्ये या 3 किंवा 4च मुद्द्यांवरती प्रश्न येतो, असं बिलकुल नाहीये. हां, यांच्यावरती प्रश्न येणार आहे. काय मुद्दे बघूया आपण. पहिलं सांगितलं त्यांनी संवर्धन किंवा कन्झर्वेशन. संवर्धनामध्ये आत्तापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारलेत. मी उदाहरण सांगायचं झालं तर IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी दोघांनी प्रश्न विचारलाय. या संस्थेमार्फत जाहीर करण्यात येणारी एक रेड डेटा बुक नावाचा लिस्ट असते, ज्याच्यामध्ये सगळ्या संकटग्रस्त प्राण्यांची यादी दिलेली असते. त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेत. फक्त अप्रोच वेगळा असतो, की राज्यसेवेमध्ये प्रश्न जे विचारले त्यांनी सांगितलं, की आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा जगात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्थापन झालेली पहिली संस्था कोणती? त्याचं उत्तर आहे IUCN. 1948 मध्ये स्थापन झालेली आहे. यू-पी-एस-सीचा अप्रोच काय आहे? की IUCNनी प्रकाशित केलेल्या रेड डेटा बुकनुसार संकटग्रस्त प्रजाती कोणत्या आहेत? भारतामध्ये कोणत्या आहेत? जागतिक काय आहेत? अशा अनेक प्रश्न म्हणजे मी उदाहरण सांगतो. भारतामधले अनेक संवर्धन कार्यक्रम आहेत. प्रोजेक्ट टायगर आहे, प्रोजेक्ट लायन आहे, प्रोजेक्ट क्रोकोडाईल आहे, गॅंजेटिक डॉल्फिन आहे. असे अनेक संवर्धनाचे प्रकल्प भारत सरकार राबवत आहे. तर त्याच्याबद्दलचे प्रश्न येतात. प्रजातींचं संवर्धन, प्राण्यांचं संवर्धन, वनस्पतींचं संवर्धन, पक्ष्यांचं संवर्धन या सगळ्यांवरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये राष्ट्रीय प्रयत्न, आंतरराष्ट्रीय प्रयत्न याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर साइट्सवरती खूप जास्त प्रश्न येतात. साइट्स नावाचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ फ्लोरा अँड फॉना. म्हणजे काय? तर ज्या संकटग्रस्त प्रजाती आहेत, त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो होतो त्याच्यावरती बंदी घालणारा हा एक करार आहे. साइट्स नावाचा करार आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रश्न यू-पी-एस-सीने विचारलेले आहेत आणि एम-पी-एस-सी करंटमध्ये हा मुद्दा असेल, तर त्याच्यावरती प्रश्न विचारतं. म्हणजे थोडक्यात संवर्धन हा एक शब्द तुम्हाला दिसतो, पण संवर्धनामध्ये काय-काय येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला नसतो, लक्षात घ्या. त्यामुळे संवर्धनाच्या प्रती जे काही तुम्ही वाचाल, ते सगळं तुम्हाला माहिती आहे आणि बघा काय वाचाल तुम्ही हाही मोठा प्रश्न आहे. ते मी पुढे सांगणारच आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असतो, की सर पुस्तक कुठलं वाचायचं? किंवा काय वाचायचं? बरोबर आहे ना? तर पुस्तक वाचलं म्हणजे सगळा अभ्यास झाला असं बिलकुल होत नाही आणि विशेषतः पर्यावरणामध्ये ते होत नाही. कारण हा विषय हा काही इतिहास भूगोलासारखा नाहीये, की एक स्टँडर्ड पुस्तक वाचलं आणि सगळं त्याच्यातून आलं. का? कारण इथे लक्षात घ्या, हा चेंज होत नाही. इतिहास चेंज होत नाही. पर्यावरण चेंज होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलंतरी एक स्टँडर्ड पुस्तक वाचलं आणि मला सगळंच आलं त्याच्यामधलं असं होऊ शकत नाही. परीक्षेमध्ये एकाच विशिष्ट पुस्तकामधनं प्रश्न विचारले असं होऊ शकत नाही. क्लिअर? त्यामुळे अभ्यास कसा करायचा मी पुढे सांगणार आहे. पण संवर्धन एक छोटासा शब्द आला, तर त्याच्यामध्ये एवढे-एवढे वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून एका शब्दापुरतं मर्यादित राहायचं नाही. पुढे त्यांनी सांगितलं पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती म्हणजे पोल्युशन आणि डिग्रेडेशन.
दोनही परीक्षांच्या मध्ये प्रदूषणावरती, वेगवेगळ्या प्रदूषणावरती प्रश्न विचारले जातात. ते हवेचं प्रदूषण असू द्या, जल प्रदूषण असू द्यात, मातीचं प्रदूषण असू द्यात, राईट? वेगवेगळ्या पाण्यामध्ये नद्यांचं प्रदूषण असू द्यात, राईट? त्याच्यासाठी सुरू केलेले सरकारचे कार्यक्रम कुठले आहेत? हे सगळे प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रदूषण हा एक तरी प्रश्न कायम स्पर्धा परीक्षांच्या मध्ये, मग तो एम-पी-एस-सी असू द्यात, यू-पी-एस-सी असू द्यात आणि सगळ्या टियर 2 च्या ज्या परीक्षा असतात, यू-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या किंवा एम-पी-एस-सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या, या सगळ्या परीक्षांच्या मध्ये प्रदूषणावरती प्रश्न विचारलेला असतो. राइट? नॉईज पोल्युशन वरती प्रश्न विचारतात. ध्वनी प्रदूषण त्याच्यावरती प्रश्न खूप जास्त विचारलेले आहेत आणि दोन्हीकडे विचारलेले आहेत. त्यामुळे प्रदूषण बघा आणि प्रदूषण अभ्यास करत असताना काय करायचं? प्रदूषण कशामुळे होतं? कुठल्याही प्रकारचं प्रदूषण कशामुळे होतं? त्याची कारणं काय आहेत? त्याचे कारणीभूत घटक काय आहेत? दुसरी गोष्ट शिकायची, की त्याचे परिणाम काय होतात? परिणामांवरती प्रश्न विचारलेले असतात. आणि तिसरी गोष्ट असते, ती म्हणजे त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या जातात. ध्वनी प्रदूषण, की किती आवाजाला कंटिन्युअसली तुम्ही एक्सपोज झालात, तर बहिरेपण येऊ शकतं, हा विचारलेला प्रश्न आहे. आणि सोपं असतं. उत्तर काय असतं? 85 डेसिबल्स. याला जर आपण सातत्याने एक्सपोज झालो, तर बहिरेपण येऊ शकतं. सिंपल प्रश्न येतात. कायदे ह्याच्यावरती कायदे असतात. त्या कायद्यांवरती प्रश्न विचारले जातात. 1974 चा कायदा, 1981 चा कायदा, राइट? तर इथं शब्द 2च दिलेले आहेत, प्रदूषण आणि अवनती. पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यास करायचा आहे, ते खूप काही त्याच्यामध्ये येणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण येणार आहे आणि हे 3 घटक येणार आहेत. प्रदूषण कशामुळे होतंय? त्याचे परिणाम काय होतायत? आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या जातात? आणि जेव्हा-जेव्हा हे विषय चर्चेमध्ये असतात, आता उदाहरण सांगतो तुम्हाला. दिल्ली पोल्युशनचा विषय खूप चर्चेमध्ये आहे, बरोबर? दिल्ली पोल्युशन. दिल्लीमध्ये पोल्युशन झालं, खूप वर्षांपासून तुम्ही ऐकताय आणि म्हणून वेगवेगळ्या परीक्षांच्या मध्ये, मुख्य परीक्षेमध्ये, प्रिलिम्समध्ये प्रश्न त्याच्यावरती विचारले गेले. या वर्षी तुम्ही काय ऑब्झर्व्ह केलं, की मागच्या वर्षी पण दिल्लीमध्ये 15 दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या. या वर्षी सुद्धा शाळा बंद ठेवाव्या लागल्या. का? की प्रदूषणाची पातळी किंवा एअर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, हवेची गुणवत्ता पातळी एवढी ढासळलेली होती, की लहान मुलांना बाहेर घराच्या बाहेर पाठवणं हे धोकादायक आहे. म्हणून शाळा बंद ठेवाव्या लागल्या आपल्याला. आता हे न्यूज झालं, सगळीकडे आलं. मग तुम्हाला आंतरराष्ट्रीय एअर क्वालिटी इंडेक्स वरती प्रश्न विचारतात, की जगात सगळ्यात जास्त प्रदूषित शहरं कोणती आहेत? सगळ्यात प्रदूषित राजधानी कोणती आहे? पहिल्या 10 मध्ये भारताचे किती शहरं येतात? 10 पैकी 7 शहरं भारताची आहेत. जगातली सगळ्यात प्रदूषित शहरं. राइट? असे अनेक प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. पण दुसरी गोष्ट करंटमध्ये महत्त्वाची होती. कारण आपला विषय जो आहे पर्यावरण हा डायनॅमिक आहे. करंट ओरिएंटेड क्वेशन्स खूप जास्त विचारले जातात. अनेक शहरांमध्ये भारतातल्या मुंबईचं उदाहरण घेऊया. मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स किंवा हवेची गुणवत्ता ही दिल्लीपेक्षा खराब नोंदवली गेली यावर्षी. आणि मग जर प्रदूषणाचा मुद्दा चर्चेमध्ये होता, तर त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. राइट? परत प्रश्न विचारत असताना काय विचारतील? ते करंट मधला विचारतील, स्टॅटिक मधला विचारतील, मागचं काहीतरी विचारतील. त्याचा कायदा विचारतील, त्याचे परिणाम विचारतील. त्याच्यावरती काय उपाययोजना केले जातायत हे विचारतील. राइट? म्हणजे मुद्दा एकच तुमच्याकडे येतोय, पण त्याच्या अवती-भोवतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग तुम्ही अभ्यास करत असताना एका मुद्द्याचा कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. कायम लक्षात ठेवा आणि कोणत्याही मुद्द्याचं. राइट? म्हणजे त्याच्याबद्दल करंट विचारलं जाऊ शकतं. त्याच्याबद्दल काहीतरी स्टॅटिक विचारलं जाऊ शकतं. कॉन्सेप्ट त्याच्याबद्दलचे काही विचारले जाऊ शकतात. त्याच्याबद्दलचे कायदे विचारले जाऊ शकतात. आपण नॉर्मली काय करतो? मी काय सांगतो बघा, पुस्तकी अभ्यास याला का चालत नाही? तुम्ही प्रदूषण नावाचा एक टॉपिक वाचला पुस्तकामध्ये. एन-सी-आर-टीमध्ये किंवा 11वी-12वीच्या स्टेट बोर्डमध्ये. समजा एखादा टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रदूषण वाचलं. मग आपण काय वाचलं? बुकिश. कारण अम्लपर्जन्य कशामुळे होतं? ॲसिड रेन. यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी दोन्हीकडे विचारलेला प्रश्न आहे. मग सल्फर ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड तुम्हाला माहिती आहे, पुस्तकात आहे. मग त्याहून वेगळा प्रश्न विचारला तर? यू-पी-एस-सीने प्रश्न विचारला, की ताजमहल हा पिवळा का पडत चाललेला आहे? परत ॲसिड रेन. म्हणजे ॲसिड रेन किंवा अम्लपर्जन्य याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात,
हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मला फक्त पुस्तकी घेऊन चालणार नाही. कारण पुस्तकांमध्ये बऱ्याचदा हे नाही सांगितलं, की ताजमहल पिवळा पडायला लागलेला आहे वगैरे. ते करंटमध्ये काहीतरी होतं. हे आपल्या निरीक्षणामध्ये आलं, की अम्लपर्जन्यामुळे किंवा वायू प्रदूषणामुळे केमिकल रिएक्शन्स होतायत. त्या प्रकारच्या दगडावरती आणि मग त्याचा कलर चेंज होतोय ताजमहलचा. प्रश्न विचारला तो. ओके. म्हणजे मला सांगायचं काय, की मुद्दा कुठला तर एक असतो सिलेबसमध्ये, पण त्याच्यावरती प्रश्न जे विचारले जातात, हे बहुअंगी असतात. खूप आजूबाजूचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही सगळे त्याच्यासाठी रेडी असला पाहिजे. पुढे त्यांनी सांगितलं एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट काय असतं? एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट थोडक्यात सांगतो तुम्हाला. कोणताही प्रकल्प स्थापन करायचा असेल, मोठे-मोठे प्रकल्प असतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं, वेदांता ही कंपनी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांना भारतातला सगळ्यात मोठा स्टीलचा प्लांट स्थापन करायचा होता. भारत सरकारने ओडिशामधल्या नियामगिरी पर्वतांमध्ये त्यांना जागा दिली या प्रकल्पासाठी. पण तिथल्या स्थानिकांनी, जे आदिवासी लोक होते, जंगलामध्ये राहणाऱ्या ज्या काही समुदाय होते, त्यांनी याला प्रचंड विरोध केला. काय विरोध केला? त्यांनी सांगितलं, "हे जंगल आमच्यासाठी पवित्र आहे." त्यातनं एक संकल्पना नवीन आली, सेक्रेड ग्रूव्हज, पवित्र वन. या पवित्र वनांवरती खूप वेळा प्रश्न यूपीएससीने विचारलेला आहे. मॅच द फॉलोइंगला प्रश्न विचारतात, की कोणत्या राज्यामध्ये पवित्र वनांना काय म्हणतात? मग एमपीएससी मध्ये विचारलंय देवराई, देववन, गुंफा फॉरेस्ट, राइट? हे जे तुम्ही नावं बघता, वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये या पवित्र वनांना, पवित्र वन म्हणजे काय? एखाद्या समुदायानं त्या जंगलाला किंवा तेवढ्या पॅचला पवित्र मानलेलं असतं. त्याची कुठलीही नासधूस करत नाहीत, त्याच्यातनं काही संसाधनं घेत नाहीत. देवासारखी त्याची पूजा करतात आणि संवर्धनामध्ये, कन्झर्वेशनमध्ये ही खूप महत्वाची संकल्पना आहे. बघा, कुठून कुठं प्रश्न गेला. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. एवढा मोठा प्रकल्प तिथं स्थापन करायचा असेल, तर जंगलांची तोड करावी लागेल. जंगलतोड होईल मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचा पर्यावरणावरती विपरीत परिणाम होणार आहे. तिथे प्रजातींवरती परिणाम होणार आहे. तिथल्या समुदायांवरती परिणाम होणार आहे. वातावरणावरती परिणाम होणार आहे. म्हणजे सगळीकडे परिणाम होणार आहे याचा. मग सरकार असंच परवानगी देत नाही. सरकार काय करतं? सरकार म्हणतं, की एक अहवाल आपण तयार करू आधी. याचा काय परिणाम होणार आहे? सामाजिक परिणाम काय होणार आहे? पर्यावरणीय परिणाम काय होणार आहे? आर्थिक परिणाम काय होणार आहे? आणि मग हा अहवाल बघितल्यानंतर, विश्लेषण बघितल्यानंतर एखाद्या प्रकल्पाला परवानगी दिली जाते. त्याला म्हणतात एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. या अहवालामध्ये होणारं नुकसान कसं भरून काढायचं हे पण सांगितलेलं असतं. तर एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बद्दल सध्या यूपीएससीच्या मेन्समध्ये खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. राइट? त्यामुळे एमपीएससीच्या पण डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्येच हे प्रश्न जास्त विचारतील. पूर्व परीक्षेमध्ये शक्यतो विचारणार नाहीत. झालं, संपला सिलेबस इथंच. पण जसं मी सांगितलं, की जर तुम्ही पी-वाय-क्यू बघितले, तर तुमच्या लक्षात येतं, की बाबा एवढ्याच मुद्द्यांवरती प्रश्न नाही येणार. अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत, ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. एम-पी-एस-सीला आलेले आहेत, यू-पी-एस-सीला आलेले आहेत. त्यामुळे प्रिलिम्स पुरतं सिलेबसवरती पूर्ण विश्वास तुम्ही ठेवू शकत नाही. मग अभ्यास करायचा काय? काय-काय अभ्यास करायचा? ते आपण बघूया. पण त्याच्या आधी प्रश्न किती विचारले जातात. ओके. ऑन एन एव्हरेज मी सांगतो, जर यूपीएससीची पूर्वपरीक्षा जर तुम्ही बघितली, यूपीएससी मध्ये साधारण 15 प्रश्न तरी असतातच आणि एमपीएससी मध्ये साधारण आपण धरून चालूया 8 प्रश्न असतात. 8 म्हणजे 5 पण असतात, कधी 6 असतात, कधी 7 असतात. मागच्या 1-2 वर्षामध्ये जर तुम्ही बघितलं, एमपीएससी मध्ये 5 प्रश्न आलेत. यूपीएससी मध्ये हा नंबर कंटिन्यू राहतोय. दोन्हीकडचं मी गणित सांगतो तुम्हाला थोडक्यात. बघा, 15 क्वेश्चन जरी आले म्हणजे 30 मार्क झाले. बरोबर आहे? यूपीएससीचं कट ऑफ किती लागतंय तुम्हाला माहिती आहे? तर ते मागच्या काही वर्षांचा अभ्यास केला, तर ते 95च्या आसपास लागतं. 95 प्लस मायनस काही इकडे-तिकडे थोडंफार होतं. म्हणजे तुम्हाला 30 मार्क एकच विषय देऊन जाणार आहे. विचार करा किती महत्वाचा हा विषय असणार.
एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं 8 प्रश्न आले तर 16 मार्क होणार आहेत, किंवा नॉर्मल टेंटेटिव्ह मिनिमम जरी आपण बघितले तरी 10 मार्क तुम्हाला विचारलेच जाणार आहेत. पण एमपीएससी मध्ये एक बदल झालेला आहे महत्वाचा. 2025 पासून पूर्व परीक्षा ही कॉमन घेतली जाणार आहे. मग त्याच्यामध्ये ॲग्रीकल्चर सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस, सिव्हिल सर्व्हिसेस या सगळ्या एकत्र असणार आहे. टेक्निकलची पण प्रिलिम्स एकच आहे. आणि ॲग्रीकल्चर आणि फॉरेस्ट सर्व्हिस हे एकत्र असल्यामुळे या प्रिलिम्समध्ये पर्यावरण या विषयाचं वेटेज थोडं वाढलं तर आश्चर्य वाटायला नको. हे तुम्ही आधीच गृहीत धरून चला. म्हणून मी याला काही जास्त महत्व देणार नाही. काही विद्यार्थी कसे असतात बघा, शाळेतली सवय आहे, कॉलेजमधली सवय आहे. अरे 5च प्रश्न येतात, मग कशाला उगीचच अभ्यास करायचा आहे. सोडून देऊ आपण. यूपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये हा प्रकार चालत नाही. सोडून देऊ म्हणजे डायरेक्ट पुढच्या वर्षीच परीक्षा आहे. मला काहीच करता येणार नाही. क्लिअर आहे? त्यामुळे किती मी टेंटेटिव्ह नंबर्स तुम्हाला सांगतोय, पण अभ्यास आपल्याला करायचाच आहे या विषयाचा. यूपीएससी मध्ये अजून जास्त महत्वाचं आहे पर्यावरण, लक्षात घ्या. ओके? त्यामुळे मार्कांच्या वरती पूर्णपणे न जाता आपण हा विषय म्हणून अभ्यास करायचा. किती प्रश्न येतात हे आपल्या हातातली गोष्ट नसते. ते व्हेरी होत राहतं. मला आठवतं एकदा करंट अफेअर्स विचारत नाही यूपीएससी म्हणून अनेक लोकांनी करंट करायचं बंद केलं. पण त्याचा परिणाम काय झाला? एकाच वर्षी मला तर 2017 ला 33 प्रश्न आले करंट अफेअर्सचे. ज्यांनी केलंच नव्हतं येत नाही म्हणून ते तर बाहेर पडले. म्हणून सांगतो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे सोडून देऊ, ते सोडून देऊ, हे येत नाही, ते येत नाही, हे करत बसण्याचं काम तुमचं नाहीये. तुम्ही प्रामाणिकपणे तो विषय अभ्यास केला पाहिजे. कसा करायचा? पर्यावरणाचा अभ्यास कसा करायचा? हे मी तुम्हाला सांगणार. आता एम-पी-एस-सी मध्ये पण आणि यू-पी-एस-सी मध्ये पण पर्यावरणाची स्थिती काय आहे? की तो विषय इतिहास किंवा भूगोलासारखा स्टॅटिक नाही. मी मागे सांगितलं तुम्हाला, की इतिहास आणि भूगोल हे जे विषय आहेत, हे स्टॅटिक असतात. म्हणजे काय? 1857 चा उठाव का झाला? याची कारणं काही बदलत नसतात. तीच आहे. त्याचे परिणाम काय झाले? याची कारणं बदलत नसतात. तीच आहे. काय तुम्हाला आर्किटेक्चर मधलं विचारलं यूपीएससी मध्ये ते बदलत नाही, ते सेमच आहे. भूगोलामधल्या नद्यांचा प्रश्न विचारला, पर्वतरांगांचा प्रश्न विचारला, काही भूरूपांचा प्रश्न विचारला, तो काही बदलत नाही, तो तसाच असतो. पर्यावरणामध्ये काय होतंय? पर्यावरणामध्ये रोज बदल होतो. रोज बदल होतो. रोज नवीन काहीतरी गोष्टी घडतायत. ते करंट अफेअर्स आपल्याला माहिती असले पाहिजेत आणि म्हणून डायनॅमिक फीचर जो आहे एन्व्हायर्नमेंटचा तो खूप जास्त आहे. बदल जो होतो एन्व्हायर्नमेंटमध्ये, नवीन काही संस्था स्थापन होत आहेत, काही परिषदा होत आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती परिषदा होतात, देश पातळीवरती काही परिषदा होतात आणि त्याच्यातून आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुमचा माइंडसेट पण तसा पाहिजे. तुम्ही कायम विचार केला पाहिजे, की नवीन काय घडतंय का पर्यावरणामध्ये, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे? आणि त्यामुळे चालू घडामोडी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणून मी चालू घडामोडी तुमच्यावरती ढकलून नाही देणार आहे. चालू घडामोडी आपण इथं क्लासमध्ये करणार आहे. ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी झाल्यात मागच्या वर्षी, या वर्षी, म्हणजे 24 मध्ये पण, 25 मध्ये पण आणि आता 26 मध्ये परीक्षेपर्यंत ज्या काही होतील, त्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला क्लासमध्ये देणार आहे. त्यामुळे ही जबाबदारी तुमची आहे म्हणून मी ढकलून नाही देणार आहे. आपण ती बरोबर क्लासमध्ये करणार आहोत. त्यामुळे पर्यावरणाच्या करंट अफेअर्सचं तुम्ही टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ते आपण स्वतः इथं क्लासमध्ये करणार आहोत. ठीक आहे? आता अभ्यास करत असताना कुठे फोकस करायचा तो? कोणत्या हेड्सवरती फोकस करायचा? कारण सिलेबस फसवा सिलेबसमधनं काही क्लिअर कळत नाही. मग फोकस कुठे करायचं? काय फोकस करायचं? ते थोडक्यात बघू आपण. मी काही 6-7 हेड्स बनवलेत, की त्या हेड्सवरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्या मुद्द्यांचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. पहिलं काय आहे? पर्यावरणातले सिद्धांत, कॉन्सेप्ट. राइट? पर्यावरणामधलं काही प्रत्येक वेळेस करंटमध्येच प्रश्न येतो असं नाही, काही कॉन्सेप्च्युअल प्रश्न पण येतात. पर्यावरणामध्ये कॉन्सेप्ट खूप आहेत. इकोसिस्टम म्हणजे काय? इकॉलॉजी म्हणजे काय? म्हणजे परिस्थिती काय? परिसंस्था काय?
अन्न साखळी काय, फूड चेन म्हणजे काय असतं, अन्न जाळं म्हणजे काय असतं, फूड वेब काय असतो, इकोटोन म्हणजे काय असतं, निश म्हणजे काय असतं, इकोलॉजिकल सक्सेशन काय असतं, बायोडायव्हर्सिटी काय असते, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स काय असतात, कोण जाहीर करतं, कसं जाहीर करतं. खूप साऱ्या कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला मग एन्व्हायरमेंट बिल्ड करता येतं. आणि तुमचे कॉन्सेप्ट्स आधी खूप चांगले झालेले पाहिजेत आणि म्हणून आपण क्लासमध्ये कॉन्सेप्ट सुद्धा शिकणार आहोत आणि प्रत्येकाला कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. राइट? हा सगळ्यात महत्त्वाचा हेड आहे. जर प्रश्न विचारायचा असेल, मी जसं म्हटलं, की पर्यावरण स्टॅटिक पण आहे, डायनॅमिक पण आहे. त्यांना स्टॅटिक विचारायचं असेल, की इकोसिस्टम किंवा परिसंस्था ही संकल्पना कुणी दिली, कुणी सुचवली, कधी दिली, कोणत्या वर्षी दिली, कोणत्या भाषेतनं शब्द आला, त्याचा अर्थ काय होतो? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. राइट? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. कॉन्सेप्टवरती विचारले जाऊ शकतात आणि म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट माहिती असले पाहिजे. आणि कॉन्सेप्ट नेमकं काय विचारतील हे आपण आता नाही सांगू शकत. राइट? त्यामुळे आपण सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत एन्व्हायर्नमेंटच्या त्या सगळ्याच करणार आहोत. आलं लक्षात? त्याच्यानंतर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड यूपीएससीने विचारलेला प्रश्न आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय असतं? युट्रोफिकेशन म्हणजे काय असतं? त्याला मराठीत सुपोषण म्हणतात. बायो अक्युम्युलेशन काय असतं? बायो मॅग्निफिकेशन काय असतं? पोल्युशन बद्दलचा हा प्रश्न आहे, पण पोल्युशन बद्दलचा बेसिक कॉन्सेप्ट आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. क्लिअर? दुसरं महत्वाचं असतं आंतरराष्ट्रीय उपक्रम. हा झाला आपला पहिला हेड. हा झाला आपला दुसरा हेड. आंतरराष्ट्रीय उपक्रम खूप महत्वाचे आहेत पर्यावरणामध्ये. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातातच. दोन्हीकडे राज्यसेवेमध्ये पण आणि यूपीएससीमध्ये पण. आंतरराष्ट्रीय उपक्रम म्हणजे काय? आपल्याकडे अनेक करार आहेत. राइट? म्हणजे सांगायला झालं तर लिस्ट आहे मोठीच्या मोठी. रामसर करार तुम्ही ऐकून असाल. ओझोन बद्दलचे व्हिएन्ना करार आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. पी-ओ-पीज बद्दल स्टॉकहोम करार आहे, बेसल कन्व्हेन्शन आहे, राइट? अजून साइट्सचा करार आहे, बॉनचा करार आहे. सी-एम-एस ज्याला म्हणतो आपण कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज. अनेक उपक्रम आहेत आंतरराष्ट्रीय. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल याच्याबद्दल अनेक UNFCCC नावाचा एक महत्त्वाचा करार आहे. पॅरिस अग्रीमेंट आहे. खूप आहेत त्याच्यामध्ये. सिलेबसमध्ये मेन्शनच केलं नाही जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल. सिलेबसमध्ये कुठं मेन्शनच नाहीये. म्हणून काय आपण करायचंच नाही का त्याला? करायचंय कारण प्रश्न विचारलेत. दोन्हीकडे विचारलेत. एम-पी-एस-सीमध्ये विचारलेत, यू-पी-एस-सीमध्ये विचारलेत. मग काही लोकं काय म्हणतील, की "अरे सर सिलेबसमध्ये नाहीये, मग कशाला अभ्यास करायचा?" म्हणून म्हटलं पी-वाय-क्यू महत्वाचे आहेत. पी-वाय-क्यू मधनं कळणार आहे आपल्याला, की काय अभ्यास करायचा आहे. किती खोलात करायचा आहे. कोणत्या दिशेने करायचा आहे. अप्रोच कसा असला पाहिजे. यू-पी-एस-सीचा अप्रोच कसा आहे. एम-पी-एस-सीचा अप्रोच कसा आहे. ओके. तर याच्यामध्ये जसं मी म्हटलं UNFCCC आहे. यूएनच्या काही संस्था असतील किंवा बिगर यूएन काही कार्यक्रम असतील, त्या आपल्याला सगळ्या माहिती असल्या पाहिजेत किंवा त्याचा अभ्यास आपला झाला पाहिजे. ओके. तर असे आंतरराष्ट्रीय उपक्रम सगळे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. तर तेही आपण इथं कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो, ते म्हणजे राष्ट्रीय उपक्रम. आता बघा राष्ट्रामध्ये पण आता मिष्टी नावाचा कार्यक्रम आहे. राइट? मिष्टी किंवा अमृत धारोवर नावाचा कार्यक्रम आहे. कशासाठी आहे? तर मॅनग्रोव्हज म्हणजे खारफुटीची वनं जी असतात, त्यांच्या संवर्धनासाठी आहे. तर ही खारफुटीची वनं खूप जास्त महत्त्वाची असतात. कशासाठी महत्त्वाची असतात? ते आपण सगळं शिकणार आहे तिथे गेल्यानंतर लेक्चर्समध्ये. तर हे कार्यक्रम आहेत. त्याच्यानंतर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आहे. त्याच्यामध्ये 8 मिशन्स आहेत. सोलर मिशन आहे. असे खूप आहेत. म्हणजे अनएंडिंग आहेत. जसे आंतरराष्ट्रीय प्रयत्न महत्त्वाचे आहेत, तसे आपल्याला राष्ट्रीय प्रयत्न सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि ते करणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. पुढचं असतं प्रजाती, स्पीसीज. हे जास्त महत्त्वाचं यूपीएससीला आहे. यूपीएससीमध्ये सगळ्यात जास्त स्पीसीज वरती प्रश्न विचारले जात आहेत. मी जे आधीचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, IUCNची रेड लिस्ट जी असते त्याच्यामधनंच खूप प्रश्न विचारले जातात किंवा रेड डेटा बुक ज्याला म्हणतो आपण त्याच्यामधनं आणि अनेक प्रजातींवरती प्रश्न विचारतात. नवीन प्रजाती कुठला सापडला, कुठला नष्ट होतोय का? एम मध्ये प्रश्न विचारतात. चिता
जो आपण आंतरखंडीय पहिलं स्थानांतर केलं. आपण नमिबियामधनं, साऊथ आफ्रिकेमधनं चिते भारतामध्ये पहिल्यांदा आणले. 70 वर्षांनंतर आणले. आणि मध्य प्रदेशमधल्या कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांना सोडलं पण. मग ती प्रजाती आहे, त्या प्रजातींबद्दल प्रश्न विचारतील. आता चिता समजा न्यूजमध्ये, तर चिताच्या संबंधित दुसरा प्रश्न विचारतील काहीतरी. एमपीएससीने सोपा प्रश्न विचारला, रिपीट विचारला, की भारतातनं चिता नष्ट केव्हा झाला किंवा एक्सटिंक्ट केव्हा झाला? 1952 मध्ये झाला. छत्तीसगड मधल्या साल जंगलामध्ये. तिथल्या लोकल राजांनी शेवटची शिकार 1948 मध्ये चिते मारले. 3 चिते होते ते मारले आणि त्याच्यानंतर 1952 मध्ये सरकारने हे जाहीर केलं, की भारतातनं चिता ही प्रजातीच नष्ट झाली. 70 वर्षांनी आपण आंतरखंडीय म्हणजे एशियाटिक प्रजाती जी आहे चित्याची ती फक्त इराणमध्ये सापडते. पण इराणमध्येच संख्या इतकी कमी आहे, की इराणने द्यायला नकार दिला. त्याच्यामध्ये काही राजकीय अडचणी सुद्धा आल्या. आणि म्हणून आपण आफ्रिकेमधनं चिते भारतामध्ये आणले. जगातलं पहिलं आंतरखंडीय स्थानांतराचा हा प्रकल्प होता. त्याच्यावरती प्रश्न येणार. माहीत पाहिजे. करंटमध्ये महत्वाचं होतं म्हणजे माहीत पाहिजे. मग काही करंटच विचारतील का? कुठून आणले? कोणत्या देशातनं आणले? किती आणले? कुठं सोडले? नाही. त्या मुद्द्याला धरून काहीतरी स्टॅटिक प्रश्न सुद्धा विचारतील. की संवर्धन, इन सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय असतं आणि एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणजे काय असतं? संवर्धन चर्चेमध्ये काय आलं? कारण चितेचं संवर्धन केलं. पण प्रश्न काय विचारला? कॉन्सेप्ट. की संवर्धनाचे प्रकार काय असतात? इन सिटू कन्झर्वेशन काय असतं आणि एक्स सिटू कन्झर्वेशन काय असतं? असा काहीतरी प्रश्न तुम्हाला विचारतील. राइट? तर प्रजातींच्या बाबतीमध्ये खूप जास्त त्यांचं संवर्धन कसं करायचं, त्यांचा अधिवास कुठला आहे त्याच्याबद्दल प्रश्न येतात. ओके, अभयारण्य, त्यांची गणना. आता आपण सगळ्यांची बिबटा खूप चर्चेमध्ये आता तुम्हाला माहिती असेल. मागच्या वर्षी बिबट्याची गणना केली गेली. टायगर सेन्सस दर 4 वर्षांनी होतो. त्याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. राइट? आता 2004, 6 सॉरी 6, 10, 14, 18 आणि 22 एवढे व्याघ्र गणना आपल्याकडे झालेली आहे. तर जो आत्ता 22 ची व्याघ्र गणना होती, त्याची आकडेवारी 2023 शेवटी 24 मध्ये जाहीर केले गेले. आणि आपल्या लक्षात आलं, की भारतामध्ये 3681 किंवा 781 आय एम नॉट रिमेंबरिंग एवढे वाघ आहेत. एका बाजूला आपण सेलिब्रेट करतोय, की चला संवर्धनाचा कार्यक्रम यशस्वी झाला. पण दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती टीकाही केली गेली, की बाबांनो वाघांची संख्या खूप जास्त वाढली, तर संतुलन बिघडणार आहे. अन्न साखळी जी आहे ती बिघडणार आहे. अन्न जाळं जे आहे ते बिघडणार आहे. मग त्याच्यावरती काहीतरी प्रश्न विचारला जाईल. जे अशा प्रकारची गणना होती. आपण हिमालयन लेपर्ड ज्याला म्हणतो आपण किंवा स्नो लेपर्ड त्याच्याबद्दलची गणना झाली मागच्या वर्षी. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतामध्ये फक्त 714 हिमबिबटे राहिलेले. फक्त 714. ती ती गणना येणार आहे. बघा म्हणजे मी जे सांगतो ना करंट किती महत्वाचं आहे. हा मुद्दा स्टॅटिक पण असू शकतो ना प्रजातींचा. पण प्रश्न गणना म्हटली की ती गणना कालांतराने होत असते, वारंवार होत असते. पण त्याची आकडेवारी आपल्याला माहिती पाहिजे. मग तुम्ही कुठे 10 ठिकाणी वाचत बसणार आहे? मी क्लासमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही वेगळीकडे उगीच हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, हे कर, असं करत बसायचं नाही. एकत्रितरित्या ते क्लासमध्ये आपण सगळं करणार आहोत. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असतो हेड. हा आपला 3रा झाला, हा 4था झाला, हा 5वा झाला. रसायन आणि प्रदूषक. यूपीएससीचं पण फेव्हरेट आहे आणि एमपीएससीचं पण आहे. केमिकल्स आणि पोल्युटंट्स. कायम लक्षात ठेवायचं की याच्यावरती प्रश्न येतो आणि हे आपण नीट वाचायचं. करंटमध्ये पण काय असं आपल्याला निदर्शनास आलं, तर आपल्याला माहिती असतं. प्रदूषणावरनं आठवलं आणखी एक करार आहे आंतरराष्ट्रीय करार. तो म्हणजे मिनामाटा करार. कशाच्या प्रदूषणाबद्दल आहे? विचारलेला प्रश्न आहे. मर्क्युरीच्या प्रदूषणाबद्दल आहे. मर्क्युरी काय? एक केमिकल आहे, पोल्युटंट आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कराराबद्दल विचारतील की त्या प्रदूषकाबद्दल विचारतील. त्याच्यावरनं 2 संकल्पना निर्माण होतात. मराठीमध्ये त्याला जैव आवर्धन आणि जैव संचयन असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला बायो मॅग्निफिकेशन
आणि बायो अक्युम्युलेशन असं म्हणतात. त्या कॉन्सेप्ट विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे मजा येणार शिकायला. कारण एक मुद्दा आपण पुढे आणला, की सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायला लागतात त्याच्याबद्दलच्या. आणि तुम्ही पर्यावरण पहिल्यांदा शिकत असाल. मला माहिती आहे शाळेमध्ये आपण काय पर्यावरण शिकतो म्हणजे आणि शिकलो जरी असलो, तरी आपल्याला आठवत नाहीये हे मात्र नक्की आहे. मग पर्यावरण शिकताना तुम्हाला मजा येईल ही जबाबदारी माझी आहे आणि मजा येण्यासाठी तुम्ही बॅच करत नाही हे मला माहिती आहे. मजा येणार आहे, ज्ञान मिळणार आहे, आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे, पण मार्क पण मिळणार आहेत. अशा प्रकारे आपण पर्यावरण शिकायचंय. ते मग एम-पी-एस-सी असू द्यात, यू-पी-एस-सी असू द्यात. दोन्हीही परीक्षांसाठी तुम्हाला बेस्ट पॉसिबल आउटपुट कसं मिळेल या विषयामध्ये ती माझी जबाबदारी असेल. तर इथं गृहवायू, ग्रीन हाऊस गॅसेस, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज बद्दल ते वायू आहेत. इतर अजून काही वायू आहेत त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. जसं मी सांगितलं कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, उपाययोजना काय आहेत, हे प्रदूषणाबद्दल विचारलं जातं आणि ते आपण सगळं करायचंय. करायचं म्हणजे आपण बरोबर करायचं. तुम्ही एकट्याने नाही करायचंय. तुमच्यावरती दिलं टाकून, की हे करा सगळं, असं नाही करायचंय. आपण सगळे बरोबर हे करणार आहोत. पुढचा मुद्दा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे राष्ट्रीय उद्यानं. राखीव क्षेत्र वनक्षेत्र म्हणजे नॅशनल पार्क, वाईल्डलाईफ सँक्च्युरीज, बायोस्फिअर रिझर्व्हज इथे सगळ्यांची गडबड होते. का? कारण हे फॅक्च्युअल आहे. भारतामध्ये 108 राष्ट्रीय उद्यान आहेत. भारतामध्ये 600 प्लस वाईल्डलाईफ सँक्च्युरीज आहेत. भारतामध्ये 18 बायोस्फिअर रिझर्व्हज आहेत. भारतामध्ये 96 रामसर साइट्स आहेत. तिथे भारतामध्ये 33 प्लस एलिफंट रिझर्व्हज आहेत. भारतामध्ये 58 टायगर रिझर्व्हज आहेत. मग मला सांगा, हे सगळं पाठ होणार आहे का तुम्हाला? नाही होणार आहे. दुसरा प्रश्न असा आहे, की पाठ करायचा आहे का? नाही करायचं पाठ. लॉजिक पाहिजे. डोकं वापरायचं आपण. डॉन्की वर्क नाही करायचंय, स्मार्ट वर्क करायचंय. पाठांतर करायची काही गरज नाही. कारण बघा, हे जे प्रश्न येतात राष्ट्रीय उद्यानाचे वगैरे हे परफेक्ट आणि फेव्हरेट आहेत एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी दोघांचे पण. येणार म्हणजे येणार. तुम्हाला सुंदरबन माहिती असेल. फरक कसा असतो, की नॉकरेक नॉर्थ ईस्ट मधलं यू-पी-एस-सीला इंटरेस्ट आहे. नॉकरेक कुठल्या राज्यात आणि मॅच द फॉलोइंगलाच प्रश्न आहे. सुंदरबन्स कुठे आहे? सिमलीपाल कुठे आहे? राइट? पन्ना कुठे आहे? असे प्रश्न तुम्हाला येतात. ओके. मग मला सांगा, तुम्ही 108, 58, 96, 18, 33 पाठ करणार आहे सगळे? पाठ होऊ शकतात आपल्याला? नाही. मग परत इथं काय महत्वाचे आहेत पी-वाय-क्यू. का पी-वाय-क्यू महत्वाचे आहेत? तुम्ही जर जाऊन बघितलं पी-वाय-क्यूमध्ये तर हेच प्रश्न रिपीट, पुन्हा विचारलेले आहेत. 108 पैकी तुम्हाला 10 माहिती असतील ना, तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही. का? एलिमिनेशन करता येतं. प्रिलिम्समध्ये एलिमिनेशन कसं करायचं हेही शिकणार आहोत आपण. राइट? म्हणजे मला 1 माहीत असलं तरी उत्तर काढता येतं. 2 माहिती असतील तरी उत्तर काढता येतं. भारतातलं सगळ्यात मोठं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? हे माहीत पाहिजे. हेमिस राष्ट्रीय उद्यान लडाखमधलं. भारतातलं सगळ्यात छोटं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? साउथ बटन आयलंड, अंदमान निकोबार आयलंडमधलं. तिकडे तो प्रश्न येऊ शकतो. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? सगळ्यांना माहिती आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. अरे पण जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचं पहिलं नाव जेव्हा स्थापन झालं 1936 मध्ये, तेव्हा सेंट हेलिज नॅशनल पार्क होतं. हे माहिती आहे का आपल्याला? नाही. का? पुस्तकामध्ये जिम कॉर्बेट नाव दिलंय. अभ्यास कसा करायचा? मी म्हटलं पुस्तकातला करायचा नाही. पुस्तकं म्हणजे अंतिम शब्द नाहीये. त्याच्या पलीकडे प्रश्न येतात. अशा प्रकारे मग महत्वाचे समजा बायोस्फियर रिझर्व्हज 18 बायोस्फियर रिझर्व्हज आहेत. मी क्लासमध्ये तुमच्याकडनं नाही पाठ करून घेतले तर बघा आयुष्यभरासाठी लक्षात राहतील. मग मी म्हणतो 18च्या 18 पाठ करावे लागतील का? नाही करायचे रे बाबा, कशाला गरज आहे? तू 5च पाठ कर. मॅच द फॉलोइंगला प्रश्न येणार आहे. 100% तुला येणारच आहे. मला सांगा सुंदरबन्स कुठे आहे? सिमलीपाल कुठे आहे? गल्फ ऑफ मन्नार कुठे आहे? आणि रन ऑफ कच्छ कुठे आहे? कोल्ड डेझर्ट कुठे आहे? हे 5 तुम्हाला आत्ताच माहिती आहे. कशाला पाठ करावं लागतंय? सिमलीपाल ओडिसामध्ये आहे, सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. गल्फ ऑफ मन्नार खाली सगळ्यांना माहिती आहे तमिळनाडूमध्ये, रन ऑफ कच्छ कुठे आहे गुजरातमध्ये, कोल्ड डेझर्ट कुठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये. झाले. 18 पैकी 5 माहिती असले आणि प्रश्न जर मॅच द फॉलोइंगला विचारला, त्या 5 पैकी 1 तरी त्याच्यात असणार म्हणजे असणार. आणि जोड्या लावायला हा खूप सोपा प्रश्न जातो. मग कशाला 18 पाठ करायचे?
समजा त्यांनी रामसर साइट्स विचारले तुम्हाला, रामसर साइट काय विचारतील? आत्ता जाहीर केलेल्या कुठल्या? 4 मागच्या महिन्यामध्ये बघा. 2 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय पाणथळ दिवस असतो. तर तुम्हाला माहिती पाहिजे, की रामसर साइट बद्दल 2 फेब्रुवारी महत्वाचा आहे. परीक्षेच्या आधी 2 फेब्रुवारी होऊन गेलं, तर प्रश्न विचारणार. 2 फेब्रुवारी काय असतो? आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश दिन असतो. का? आपल्याला ओझोन दिन कुठला आहे? 16 सप्टेंबर विचारलेला प्रश्न आहे. पी-वाय-क्यू मधनं आपल्याला कळतं कोणते प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिन. हे सगळे महत्त्वाचे दिवस आहेत. तेही आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. त्यांच्या थीम्स काय असतात हे विचारलं जातं करंटमध्ये. तेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जेव्हा-जेव्हा आपण तिथं येऊ, तेव्हा-तेव्हा मी सांगणार आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे हे फॅक्च्युअल डेटा कसा अभ्यास करायचा, हे मी तुम्हाला क्लासमध्ये सांगेनच. आणि मग याच्यानंतर जे राहतं ते करंटचे सगळे जे मुद्दे आहेत, हे सगळे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे? तर हा एक महत्त्वाचा हेड आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न असतो, की सर ते हाय स्कोरिंग आणि लो स्कोरिंग काय? आता आपला विषय काय पर्यावरण असा आहे, की तो इतिहास भूगोलासारखा परत काही खूप मोठा नाहीये आणि मग त्याच्यातनं शॉर्टलिस्ट करायचं, की हाय स्कोरिंग काय, लो स्कोरिंग काय? खूप अवघड आहे. कारण सगळ्याच मुद्द्यांवरती एकदा-एकदा प्रश्न येऊन गेलेले आहेत, रिपीट झालेले आहेत. आपण तरी काय करू शकतो? एक टेंटेटिव्ह एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये सगळ्या टियर 2 परीक्षांच्या मध्ये आत्तापर्यंत ज्या मुद्द्यांवरती काही प्रश्न येऊन गेलेले आहेत, ते हायलाइट तरी करू शकतो. आणि त्यांच्यावरती जास्त फोकस करू शकतो, की बाबा हे हाय स्कोरिंग आहेत. यांच्यावरती जास्त प्रश्न येणार आहे. राइट? जसे की कुठले? बेसिक कॉन्सेप्ट्स मी आधीच सांगितलं. या कॉन्सेप्ट्सवरती प्रश्न येतो. पर्यावरण परिस्थितिकी जास्त इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, इकोसिस्टम्स सगळे कॉन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. कुठलाही कॉन्सेप्ट मी तुमच्यावरती सोडणार नाहीये. मी तुम्हाला क्लासमध्ये प्रॉपर शिकवणार आहे. त्याच्यानंतर जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल. मला सांगा हा सिलेबसमध्ये मेन्शन सुद्धा नाहीये. सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरती येतात. कारण हा मानव जाती समोरचा प्रश्न आहे. तो कुठल्या एका देशाचा प्रश्न नाहीये. तो मानव जातीच्या समोरचा प्रश्न आहे. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या पृथ्वीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल आणि म्हणून तो काय आहे? त्याची संकल्पना काय आहे? कशामुळे होतो? त्याचे परिणाम काय? त्याचे करंट काय? राष्ट्रीय प्रयत्न काय? आंतरराष्ट्रीय प्रयत्न काय? हे सगळं आपण क्लासमध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी त्याचे कॉन्सेप्ट्स खूप जास्त येतात. जसं मी सांगितलं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स काय आहेत? मेगा डायव्हर्स कंट्रीज काय आहेत? नॉर्मन मेयर्सवरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. व्यक्ती आधारित प्रश्न खूप येतात. फ्रान्सिस्को मेंडिस, सुंदरलाल बहुगुणा असे काही प्रश्न विचारले जातात. भारतातली जैवविविधता खूप महत्त्वाची आहे. त्याची आकडेवारी ते सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर वन्यजीवांचं संवर्धन मी सांगितलं संवर्धन सिलेबसमध्ये पण मेन्शन्ड आहे. संवर्धनाचे सगळे प्रकार, प्रकल्प, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रयत्न, कायदे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रदूषण जसं मी म्हटलं हवा, जल, ध्वनी प्रदूषण हे तितकंच महत्त्वाचं आहे. ते नीट फोकसमध्ये आपल्याला करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर शाश्वत विकास हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे लक्षात ठेवा. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. या पर्यावरणाच्या सगळ्या ऱ्हास जो होत चाललेला आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मध्यम मार्ग निघतो, तो म्हणजे शाश्वत विकासाचा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? मीटिंग द नीड्स ऑफ द प्रेझेंट जनरेशन विथआऊट कॉम्प्रोमाइजिंग द एबिलिटी ऑफ द फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर ओन नीड्स म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. शाश्वत विकास, की आज ज्या प्रकारची तुमची जीवनशैली आहे, एवढा उपभोग घेतो आपण. कन्झम्पशन बेस्ड लाईफस्टाईल आहे आपण. एवढी संसाधनं वापरतो, लाईट, इंधन हे सगळं. आपण विचार नाही करत आहे, की येणाऱ्या पिढ्यांसाठी ते शिल्लक राहील की नाही? शाश्वत विकासाची ती व्याख्या. तर खूप वेळा विचारलेला प्रश्न 1983 मध्ये एक ब्रुडलँड कमिशन नेमलं गेलं. त्याचा अहवाल 1987 मध्ये आला आणि 1987 च्या त्या अहवालामध्ये शाश्वत विकासाची व्याख्या दिली गेली पहिल्यांदा. शाश्वत विकास काय असतो? शाश्वत विकासाबद्दलच्या आजूबाजूच्या ज्या संकल्पना आहेत, त्या सगळ्या विचारल्या जातात. मग पुढे कायदे आहेत, काही कार्यक्रम आहेत, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, त्याच्यावरती प्रश्न येतात. तेही आपण सगळ्या क्लासमध्येच करणार आहोत आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स.
एमपीएससी साठी आणि यूपीएससी साठी त्याहून जास्त महत्वाचं मी म्हणेन की एमपीएससी मध्ये स्टॅटिक प्रश्न विचारतात जास्त, यूपीएससी मध्ये करंट ओरिएंटेड प्रश्न जास्त विचारतात. त्यामुळे चालू घडामोडी ह्या आपल्याला दोन्हीकडे महत्वाच्या ठरतात. तर मी म्हणेन की हे साधारण हाय स्कोरिंग टॉपिक्स आहेत असं आपण म्हणू शकतो. पण मी काही कुठलं गाळणार नाहीये. मी सगळंच करून घेणार आहे प्रिलिम्समध्ये. हे करूयात, ते करूयात. हा चॉईस आपल्याकडे नसतो. कारण लक्षात ठेवा तोच प्रश्न येईल. मी म्हणतो मी कोण आहे शेवटी? मी म्हणतो की सर हे करा. मला माहिती आहे YouTubeवरती क्लासवाले म्हणजे इतके झाले सगळे आता कोणी काही सांगतं उठून की हे करा, ते करा. अरे हे कोण आहेत? हे यूपीएससी आहेत, हे एमपीएससी आहेत, हे आयोग आहेत का? नाही. तुम्ही स्वतःचं डोकं वापरा ना. तुमच्या समोर आहे पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यू विश्लेषण करा. त्या विश्लेषणातनं सगळं कळणार आहे तुम्हाला. तुम्हाला कशाला बाहेरून कोणीतरी सांगावं लागतं की हे कर, ते वाच, हे वाचू नको. तुम्ही ठरवा ना. तुमच्या समोर पी-वाय-क्यू आहेत. तुम्ही बघा 10 वर्षाचे पी-वाय-क्यू आणि तुम्ही ठरवा काय महत्वाचं आहे. तुम्ही हे सगळे पी-वाय-क्यू बघितले, तर काय दिसणार आहे तुम्हाला की हेच महत्वाचे टॉपिक्स आहेत. याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे असं करायचं. राइट? कोणावर तरी अंधविश्वास उगीच ठेवून काहीतरी करायचं नाहीये. आता हे सगळं करण्याचा वेळ आता नाहीये. त्यामुळे तुमच्यासाठी हे मी करणार आहे. न्यूजपेपर वाचणं आणि इंटरलिंक करणं हे सगळं आत्ता करायला आपल्याला टाईमच नाहीये. तर ते आपण क्लासमध्ये सगळं करत जाणार आहोत. ओके. मी शेवटच्या मुद्द्यांकडे येतो, की पुस्तकांच्या बाबतीमध्ये खूप कन्फ्युजन आहे लोकांमध्ये. एक मुद्दा राहिला, की म्हणजे अनेक प्रकाशनं येतात, रिपोर्ट्सवरती प्रश्न येतात, अहवालांवरती प्रश्न येतात, संस्थांवरती प्रश्न येतात, करारांवरती प्रश्न येतात. हा एक महत्वाचा घटक आहे. जसं मी म्हटलं IUCN नावाची संस्था आहे, UNEP नावाची संस्था आहे. असे अनेक संस्था आहेत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके. त्यामुळे प्रश्नही तितकेच महत्वाचे. कुठून येतात हे कळणं मला वाटतं खूप जास्त गरजेचं आहे. राहिला प्रश्न पुस्तक. मला माहिती आहे सगळ्यांचा एकच प्रश्न आहे. तुम्ही बाय द वे तुमचे प्रश्न टाइप करून ठेवू शकता. माझा हा शेवटचा मुद्दा आहे, की पुस्तक कुठलं वाचायचं? माझं म्हणणं असेल, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. बेसिक्स वाचा, स्टेट बोर्ड वाचा, एन-सी-आर-टी वाचा आणि मी दिलेल्या नोट्स वाचा. बास. तुम्हाला वेगळं काही लागणार नाही. असं मला वाटतं, की याच्यापेक्षा वेगळं अजून तुम्हाला काही लागणार नाही. का सांगतो? क्लासमध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट सगळे शिकणार आहोत. आपण जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, त्याचं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळं शिकणार आहोत. आपण करंट अफेअर्स शिकणार आहोत. मी स्टेट बोर्ड सुद्धा ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे, काय महत्वाचं आहे, कसं वाचायचं. याच्या पलीकडे काय राहतं अजून? राहिला प्रश्न करंट अफेअर्समध्ये काय होऊ शकतं, की आपण बघितलेल्या करंट अफेअर्सपेक्षा वेगळं काहीतरी करंट येऊ शकतं. एवढंच ना. मग तुम्ही तुमच्या बाजूने करंट अफेअर्सवरती फोकस करा. तिथं भर द्या. बाकी सगळं आपण क्लासमध्येच कव्हर करणार आहोत. एक कॉमन पुस्तक सगळेजण काय करतात माहिती आहे का लॉजिक जे इंग्लिशमध्ये असतात ना, ते शंकर आय.एस. वाचतात नावाचं एक पुस्तक आहे. छान पुस्तक आहे. त्या पुस्तकाबद्दल काही डाऊट नाही किंवा मराठीमध्ये अजून काय त्याचं भाषांतर वगैरे असेल. 400 प्लस पानांचं पुस्तक आहे. मला लॉजिक कळत नाही. अरे बाबा तुम्हाला 400-500 पानं वाचून आणि दुसरा एक व्यक्ती आहे, जो कोणीतरी लेक्चर्स बघून नोट्स बघतो. त्याचे 15 पैकी 10 प्रश्न बरोबर आले. तुमचे एवढं मोठं पुस्तक वाचून 11 प्रश्न बरोबर आले. काय उपयोग झाला पुस्तक वाचण्याचा? है ना? म्हणजे मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही विचार करा याच्यावर, की मी कमी एफर्ट्स टाकून मला आउटपुट चांगलं मिळत असेल, मला परीक्षेमध्ये उत्तरं निघत असतील, तर मग मी कशाला वेगळी पुस्तकं वाचू? उगीच इगो समाधान करा. इगोचं सॅटिस्फॅक्शन आहे, की मी हे पुस्तक वाचलं, मी ते पुस्तक वाचलं. कशासाठी? परीक्षा कशाची आहे? पुस्तक वाचून संपवण्याची परीक्षा आहे का? नाही ना. त्यामुळे बघा, स्वतःशी स्पर्धा करू नका, की मी हे पुस्तक वाचलं, मी ते पुस्तक वाचलं. गरजेचं असेल तर वाचा. तर तुम्हाला वाटलं, की सरांनी सांगून सुद्धा मला पुस्तक वाचायचं नक्की वाचा, काही प्रॉब्लेम नाही. पण सिलेक्टिव्ह वाचा. ओके. मग प्रिलिम्सच्या रिव्हिजनसाठी एक बेस्ट काय असू शकतं? माइंड मॅप आहे, जो एकदम प्रिलिम ओरिएंटेड केलेला आहे. प्रिलिमचे बरेचसे पी-वाय-क्यू याच्यात घेतलेले आहेत. तुमचे रिव्हिजन त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे. तर तो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये अवेलेबल असतो. ज्ञानदीप अकॅडमीचं पब्लिकेशन आहे.
तुम्ही हे घेऊ शकता. किंवा स्टेट बोर्ड आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत. ज्यांना वाटतं एन-सी-आर-टी पण सिलेक्टिव्ह आहे. एन-सी-आर-टी स्पेशल एन्व्हायर्नमेंटची नाहीये. त्यामुळं भूगोलाच्याच एन-सी-आर-टीमध्ये थोडं-थोडं काही सिलेक्टिव्ह वाचू शकता. पण इंग्लिशमध्ये जे करतायत ना, मी त्यांना पण सुचवेन, की ज्यांना इंग्लिश वाचायचं असेल समजा, तर स्टेट बोर्ड खूप छान आहेत. 11वीचं आणि 12वीचं स्टेट बोर्ड हे सुद्धा तुम्ही वाचू शकता मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. नोट्स मी देणारच आहे, क्लास आपण करणारच आहोत. त्यामुळे याच्या पलीकडे अजून काही करावं लागेल मला नाही वाटत. तोपर्यंत थांबा, क्लास होईपर्यंत थांबा. जर तुम्हाला वाटलं, की सरांनी हे नाही घेतलं, ते नाही घेतलं, तर मग वाचा पुस्तकं. तशी वेळ येणार नाही हे मला माहिती आहे. राइट? त्यामुळे पुस्तकांच्या चक्करमध्ये तुम्ही अडकू नका. तुमचं पर्यावरणाचं टेन्शन हे माझं टेन्शन आहे. मी करणार आहे, तेवढं तुम्ही करा. तुम्हाला परीक्षेमध्ये सफिशियंट मार्क्स इतरांपेक्षा चांगले मार्क्स येतील याची गॅरंटी मला आहे. प्रोव्हायडेड तुम्ही प्रामाणिकपणे केलं. मी काही देव वगैरे नाहीये. राइट? की माझ्या क्लासला बसला म्हणजे एकदम आउट ऑफ आउटच पडतील, असं नाही. मी 100% देणार. तुम्ही 100% देणार आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राइट? आणि आपण बरोबर केलं, 100% आउटपुट तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही. तर तुमचे काही प्रश्न असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन, पी-वाय-क्यू याच्या एवढं दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये. कुणी तुम्हाला सांगो अथवा न सांगो याच्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. पी-वाय-क्यू रोज, रोज पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. झाले तर रिपीट करा, पण रोज पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा. रोज 50 करा, 100 करा, जमेल तसे करा, पण करा. राइट? आता तुमचे प्रश्न. बुक कोणतं घ्यायचं? मी कुठलं स्पेसिफिक नाव सूरज त्याचं सांगणार नाही. जे नॉर्मल बेसिक बुक असेल, ते तुम्ही घेऊ शकता. पण मला वाटतं नोट्ससाठी थांबा, नोट्स वाचा, क्लास करा. तुम्हाला घ्यायची गरज पडणार नाही. श्वेता मला वाटतं राहतील, सफिशियंट होईल. फक्त करंट वेगळं थोडं करावं लागेल. समजा यू-पी-एस-सीसाठी वेगळं करंट थोडं लागेल. पी-डी-एफ फॉर्मॅटमध्येच नोट्स मिळतात. 11वी-12वी सगळं वाचायचं एकदा. फर्स्ट टाईम जेव्हा वाचता तेव्हा सगळं वाचायचं. 100% कुणाल 27चा असू द्या, कधीचा पण असू द्या. मी जी स्ट्रॅटेजी सांगितली आहे तीच फॉलो करायची. चला आणखी काही प्रश्न? चला लवकर प्रश्न असले पाहिजेत असं कसं प्रश्नच नाहीये, हे नाही होऊ शकत. चालेल बघा डेली बेसिसवरती तुम्ही केलं तरी पण चालतं. यू-पी-एस-सी मेन्सच्या वेळेस ते बघूया. सगळं करंट ओरिएंटेड असतं. प्रवीण तुम्हाला उदाहरण सांगतो मी. हो, आपण पी-डी-एफ आधी शेअर करू, त्याचं नका काळजी करू. येस, येस. श्रद्धा त्याची नका काळजी करू. आपण ते देऊया आधीच. अ, प्रवीणनी प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो. 2025 चे मुख्य परीक्षेचे प्रश्न बघितले ते पोल्युशनवरती वगैरे सगळे जेनेरिक आहेत. कुठल्याच पुस्तकातले नाहीयेत. ते आज जरी तुम्हाला लिहायला लावले तरी तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे त्याचं नका टेन्शन घेऊ. माइंड मॅपसाठी एकदा विचारा ऑफिसचा फोन करा. मला पण माहिती नाही. सेल्फ फायनान्शियल किट मिळणार आहे तुम्हाला. आत्ता जास्त प्रिलिम्सवरती फोकस करा. एखादा तास, 2 तास तुम्ही ऑप्शनल वाचू शकता. पी-डी-एफमध्येच देणार आहे. तुम्ही प्रिंट काढू शकता. प्रॅक्टिस एम-सी-क्यू पण असणार आहे सुवर्ण. ठीक आहे. तब्येत ठीक नाही म्हणजे मी उभा राहू शकतो, म्हणजे बोलू शकतो म्हणजे तब्येत ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. एम-सी-क्यू असणार आहे. अरे, सगळं असणार आहे. टेस्ट सीरीज आहे, एम-सी-क्यू आहे. असं सांगता येत नसतं रे. फर्स्ट अटेम्प्ट कधीपासून घेऊ त्याच्या खूप गोष्टी आहेत. नाही फक्त तुम्ही कुणीच नोट्स काढू नका आता. हा टाईम नाहीये नोट्स काढायचा. बिलकुल नोट्स काढू नका. हो, मी घेणार आहे करंट अफेअर्स आणि बाकी पण तुम्हाला बॅचमध्ये करंट अफेअर्स होणार आहेत. 27 चा तुमचा जर अटेम्प्ट असेल तर
जास्त फोकस ऍक्च्युली तुमचा मेन्सवरती असायला पाहिजे, पण प्रिलिम्स केला आता तरी चालेल, कारण तो वाया नाही जाणार आहे. वेदिका, प्रिलिम्स केलं तर ते वाया नाही जाणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता सगळ्यांबरोबर प्लीज करून घ्या तुम्ही. येस, थँक्यू रणजित. चला, आय गेस प्रश्न तुमचे सगळ्यांचे ॲड्रेस झालेले आहेत. ठीक आहे, मला वाटतं या नोटवरती आपण थांबूया. लवकरच विषय घेऊन आपण भेटू. सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. आणि मला माहिती आहे की तुम्हाला पर्यावरण शिकत असताना मजा येणार आहे. ओके. वेळ किती भेटतो ते ऑक्टोबरमध्ये म्हणजे साधारण 3-3.5 महिने भेटतात. मार्क्स किती मिळाले पाहिजेत? 0 व्हॅल्यू आहे त्या मार्क्सला. मार्कांचं गणितामध्ये जाऊ नका लगेच आता. नाही, आम्ही तर कशाला पेपर, मला काही कळत नाहीये. मी सांगितलं हा पेपर वाचायची टाईम नाहीये आता. डोंट रीड न्यूजपेपर्स. येस, ऑफ कोर्स. ओके, चलो थांबूयात. भेटू लवकरच आपण लेक्चर्समध्ये. थँक यू अँड हॅव अ गुड डे.